jungle. 9 लाखाचा ऐवज असलेली बॅग महिला हॉटेलमध्ये विसरली. विश्रामबाग पोलिसांनी 2 तासात महिलेला शोधून दिली परत. विश्रामबाग पोलीस ठाणेस असले डायल 112 MDT मशीनवरती दुपारी 13:29 सुमारास कॉल आला की काँग्रेस भवन हनुमान हॉटेलच्या शेजारी एक बेवारस बॅग मिळून आली आहे. लागलीच सदर कॉलची पूर्तता करण्याकरता काँग्रेस भवन हनुमान हॉटेल येथे जाऊन खात्री केली असता एक बेवारस बॅग ही मिळून आली. सदरची बॅग ही पोलीस ठाणे आणून बॅगच्या डाव्या बाजूच्या कप्पा पाहिला असता त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स मिळून आली व त्यामध्ये एक मोबाईल देखील मिळून आला. सदर बँकेचे पासबुक पाहिले असता त्यावर संगीता मारुती जाधव यांचे पासबुक झेरॉक्स मिळून आले. त्यावरती मारुती जाधव यांचा मोबाईल नंबर 9442680351 हा मिळाल्याने त्यावरती आम्ही लागलीच संपर्क केला असता त्यांनी मारुती जाधव बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मारुती जाधव सांगितले की तुमची राखाडी रंगाची बॅग ही विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस भवन येथील हॉटेल हनुमान येथे बेवारस स्थितीत सापडली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की सदरची बॅग ही माझी पत्नी संगीता जाधव याची असून ती विट्याहून इचलकरंजीला मुलीकडे गेली होती. मी त्यांना व जावई चेतन घाडगे यांना विश्रामबाग पोलीस ठाणे येथे पाठवतो असे सांगितले. सदरची बॅग ही त्यांचीच असल्याची खात्री करण्यासाठी त्यांचे सांगण्याप्रमाणे सदर बॅगेस लावलेल्या कुलपाची किल्ली ही संगीता जाधव यांच्याकडे होती. ते कुलूप संगीता जाधव यांच्या समक्ष उघडले असता त्यामध्ये संगीता जाधव यांच्या बॅगेत 6 तोळे सोन्याचे गंठण व 6,150 रुपये रोख रक्कम त्यांनी बॅगेमध्ये ठेवलेले मिळून आले व इतर साहित्य बॅगेत असल्याची खात्री असता त्यांनी माझे सर्व साहित्य बॅगेत असल्याचे सांगितले. सदर बॅग व बॅगेत असलेले सोन्याचे गंठण व रोख रक्कम बॅगेसह संगीता जाधव व त्यांचे जावई चेतन घाडगे यांना माननीय पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सुस्थितीत त्यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक सांगली यांना सदर घटनेची माहिती दिली असता त्यांनी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व टीमचे अभिनंदन केले. महिला नामे संगीता जाधव व जावई चेतन घाडगे यांनी पोलीस निरीक्षक व टीमचे आभार मानले आहेत.